माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। कारण गेल्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याबाबत खूप मोठा गोंधळ सुरू आहे। ऑनलाईन KYC प्रक्रिया झाली, त्यामध्ये सुद्धा मुदतवाढ झाली, त्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणीची KYC चुकल्यामुळे 40 ते 45 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले व नोव्हेंबर-डिसेंबरचे 3,000 रुपये जमा झाले नाहीत। तर त्यांच्यासाठी मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकाताई पडताळणी करतील व पात्र करतील व त्यानंतर काय होईल की त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु अंगणवाडी सेविका यांच्याकडून आता KYC संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या लाडकीचे लाभ आता वितरण थांबणार आहे। त्यात तुम्ही तर नाही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायचं आहे, कारण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्हाला समजणार आहे। कारण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून पत्र देण्यात आलेला आहे, एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी 80 ते 90% ज्या लाडक्या बहिणींचे पैसे जमा झाले नव्हते त्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली होती। काही जिल्ह्यांमध्ये ही पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू झाली होती। जे गुगल ड्राईव्ह मार्फत जे नावं आले होते ते लिस्ट चेक केले जात होते, परंतु आता ह्या निर्णयामुळे नक्कीच येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून हे निर्णय आलेला आहे। प्रति माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रति माननीय उपमुख्यमंत्री, प्रति माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, प्रति माननीय मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, प्रति माननीय मुख्य सचिव, प्रति माननीय सचिव महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासकीय भवन, प्रति माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन CBD बदलापूर, प्रति माननीय आयुक्त महिला व बाल विकास विभाग, प्रति माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सर्व, प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, प्रति माननीय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा सर्व। तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे बघा। तर तुमची ऑफलाईन KYC होणार का, तुमचा हप्ता वितरण होईल का, तुमचे पैसे जमा होतील का नाही, ही सगळी माहिती आपण पाहूया। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांना विषय तुम्ही पाहू शकता। योजनाबाह्य कामे न देण्याबाबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या अंगणवाडी सेविकांमार्फत KYC करिता प्रत्यक्ष पडताळणीवर बहिष्कार देण्याबाबत हे विषय असणार आहे। पण ज्या 40 ते 45 लाख लाडक्या बहिणींचे पैसे जमा झाले नाहीत, आता त्यांच्यावरती नक्कीच इथे अन्याय होणार का दिसून येत आहे। कारण प्रश्न न समजल्यामुळे नक्कीच इथे लाडक्या बहिणींची पडताळणी झाल्यानंतर म्हणजे ऑनलाईन KYC झाल्यानंतर काय झालेलं आहे, हप्ता बंद झाला आहे। यात लाडक्या बहिणीची काय चूक आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पडायला पाहिजे आहे। तर संदर्भ देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालील प्रमाणे निवेदन करत आहे। केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे व महिला व बाल विकास विभाग भारत सरकारने पोषण 2.0 अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्याचे कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत। तर आता केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा हे जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर लेक लाडकी, मुख्यमंत्री लाडकी बहीण, पंतप्रधान मातृत्व योजना, शाळाबाह्य मुलांचे सर्वे, राज्यातील महिलांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करणे, आदिशक्ती ग्रामपंचायत योजना राबविणे, एकल महिला सर्वे करणे, दिव्यांग सर्वे, शौचालय सर्वे, वृक्षारोपण, निवडणुकीचे काम, आभा कार्ड तयार करणे इत्यादी योजनाबाह्य कामे अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत। तर हे कामं एक्स्ट्राचे काम आहेत का असं ते अंगणवाडी सेविका त्यांना वाटत असणार आहे। तर राज्यात कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला व स्तनदा मातेचे मृत्यू होत असल्या कारणाने त्याचे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा नोंदवले आहे व गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सुमारे 195 बालकांचा मृत्यू कुपोषणाशी संबंधित कारणामुळे झाला आहे। देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्य माणसांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। राज्यात आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आहे। या परिस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योजनेव्यतिरिक्त अन्य कामे दिले गेले तर परिस्थिती अजूनही अवघड होऊ शकते। तर लाडक्या बहिणींनो, इथं अंगणवाडी सेविकाताईंना हेच सांगायचं आहे की हे जे काही योजनेशी रिलेटेड कामे आहेत किंवा लाडक्या बहिणीची KYC आहे या संदर्भात हे जे एक्स्ट्रा काम आहे ते जर अजून दिले तर परिस्थिती जे आहे ते अजून अवघड होऊ शकते। म्हणून
4/10/2024च्या शासन आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात व वेळ ठरवण्यात आलेली आहे. त्यांना अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना दर दिवशी 6 सेवांचे फायदे द्यावे लागतात. अंगणवाडी केंद्र उघडणे, दैनंदिन कामकाज, 3 ते 6 वयोगटातील लाभार्थ्यांची उपस्थिती भरणे, गरम ताजा आहार शिजवून वाटप करणे व ती माहिती पोषण ट्रॅकर ॲपवर नियमित भरणे, दरमहा THR वाटप करणे, FRS मध्ये काम करताना चेहरा जुळवणे, दरमहा लाभार्थ्यांची अचूक माहिती भरणे, CBI कार्यक्रम घेणे व त्यांची नोंद पोषण ट्रॅकर ॲपमध्ये करणे, वजन, हे सर्व अंगणवाडी सेविकाताईंना करावं लागत आहे. तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वरील कामे केली नाही तर अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढू शकते. म्हणून काय सांगितलेले की या ठिकाणी ते दैनंदिन काम आहेत हे पूर्णपणे आम्हाला करावे लागते. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जे काही ऑफलाईन EKYC संदर्भात निर्णय आहे ते आम्हाला करायला जमणार नाही, असं थोडक्यात इथे काही की बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. की आता तुम्ही पाहू शकता इथे बघा, सारांश अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांचे संगोपन, पोषण, शिक्षण व संस्कार अधिक प्रभावीपणे पार पाडण्याकरिता अंगणवाडी सेविकांना EBA-विसे योजनेव्यतिरिक्त कोणतेही काम देऊ नये व अंगणवाडी केंद्रात कामात कोणतेही व्यर्थता अडथळा आणू नये असं सांगण्यात आलेलं आहे. अशा केंद्र सरकारच्या व माननीय सर्वोच्च न्यायालय व महिला व बालविकास विभागाच्या सूचना आहेत. तर वरील सर्व मुद्द्याचा विचार करून व अंगणवाडीतील लाभार्थ्यांच्या हिताचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या योजनेव्यतिरिक्त काम करणार नाहीत याची कृपया गांभीर्याने नोंद घेण्यात यावी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कोणतेही योजनाबाह्य काम देऊ नयेत ही विनंती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC सक्तीने करायला भाग पाडल्यास त्यावर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार राहील असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता ऑफलाईन EKYC संदर्भात इथे मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण लाडक्या बहिणींनो, इथे अंगणवाडी सेविकाताईंनीच बहिष्कार टाकल्यामुळे लाडक्या बहिणीची ऑफलाईन EKYC कोण करणार आणि इथे पैसे कसे सुरू होणार आहेत. तर ज्यांची EKYC झाली नाही त्या लाडकीचे लाभ आता वितरण थांबणार. त्यात तुम्ही आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचे सुद्धा EKYC चुकल्यामुळे लाभ बंद झाला का हे सुद्धा नक्कीच सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.